भोसल्यांची सून शिवबाची माता भाग्य कोणत्याच हिंदवी स्वराज्याचा पताका नबी अभिमानाने डोलते हिंदवी स्वराज्याचा पताका नबी अभिमानाने डोलते लक्षात ऐका मी तुझा बोलते पारत्रीय स्वाभिमानाने कर्तृत्वाचं देणं लाभलेलं यदुवंशात जाधवांच्या घरी माळसरांनी ज्या पोटी आमचा जन्म झाला तेव्हा दारादारामध्ये रांगोळी काढल्या गेल्या तोरणं लावली गेली हत्तीवरून साखर वाटत आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं आजूबाजूला सरदारांनी वर्दळ उद्याचे डावपेच सलाम असलं तरी तिची गरहाणी न्याय निवाडे हे तर आमच्या नृत्याचंच असं होतं आमचं बालपण आम्ही युद्ध कला शिकलो तसेच आईसाहेबच्या इच्छेखातर आम्ही साध्य शिकल्या तसेच रामायण महाभारत नामदेवाची गाथा कबीरचे दोहे बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं अंगणातली तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वापरून पाठवत त्याची गय केली जाणार नाही जाऊन सांग तुझ्या बादशाला पुण्याची जगागिरी महाराज नव्हे तर महाराजांची अर्धांगिरी सांभाळते पुढे शहाजीराजे यांच्याशी आमचा विवाह झाला स्वातंत्र्याची पाठ होईल असे आम्ही पाहिले होते आम्हाला एकूण 6 आपत्ती झाली व शेवटचे शिवाजीराजे झाले जाता जाता एवढीच बोलते की ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी म्हणूनच होतात जय भवानी जय शिवा